नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आज आपण निघालो आहोत केदारलिंग म्हणजेच ज्योतिर्लिंग. कोल्हापूरला ज्योतिबाच्या मंदिरात आज आपण निघालो आहोत आणि निसर्गाचा आस्वाद घेत निघालो आहोत. कारण तुम्ही बघत असाल बाजूला पूर्ण पाऊस पाऊस पाणी पाणी झालेलं आहे सगळ्या शेतांमध्ये. खूप छान वातावरण आहे. लोक खरं बाहेर पडत नाहीत पावसाळ्यात की इकडे जायला नको तिकडे जायला नको, खूप पाऊस आहे म्हणून. पण हेच दिवस असे आहेत की या दिवसांमध्ये बाहेर पडलं पाहिजे. जसं आता समोर तुम्ही बघू शकता, आभाळाचे दोन भाग दिसत आहेत, एक ढग आलेला आणि एक उन्हाचा. खूप सुंदर ते दृश्य एकदम छान होतं. निसर्गाचा आस्वाद घेत थोडी आपण माहितीही बघूया. श्री ज्योतिबा हे बद्रिकेचेच रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ आपण म्हणू शकतो. तर गाडीमध्ये एक छानसं ज्योतिबाचं गाणं लागलेलं म्हणून हा डान्स आता तुम्हाला बघायला मिळाला अंगात आल्यासारखा. आणि जाता जाता आम्हाला हे लांडोर दिसलेला खूप सुंदर, म्हणजे 4-5 होत्या तिथे. आम्ही थांबवलेली थोडा वेळ गाडी, कारण अशी दृश्य फार कमी बघायला मिळतात. आता तुम्ही समोर बघाल, एक असं म्हणजे मी ऐकलं आहे की जेव्हा आपल्याला काही डोक्यात विचार असतात, टेन्शन असतं, तेव्हा गाणी ऐकणं किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणं बऱ्याच लोकांना आवडतं. तर तसा हा एकूण आहे ना, हा तसा अनुभव होता. खूप सुंदर अनुभव होता आणि या लोकांची मज्जा चालली आहे, धमाल चालली आहे एकदम. मीही आहे त्याच्यामध्ये, पण खूप मजा आली. आणि हे अनुभवायला मिळण्याचं कारण म्हणजे आम्ही गाडी मेन हायवेनी न नेता आम्ही मधून एका शॉर्टकट होता एक, तर तिथून आम्ही घेऊन आलो गाडी. त्यामुळे हे एवढं छान निसर्ग सौंदर्य बघायला मिळालं. आणि तेही भर पावसात आम्ही गेलेलो, त्यामुळे तो अनुभव वेगळाच होता. खूप छान वाटलं. आणि भूक लागलेली, मग आम्ही शोधत होतो कुठे काय मिळते का. तर एक छानसं आम्हाला एक रस्त्याच्या बाजूला दुकान दिसलं, सिटीजन स्नॅक्स सेंटर म्हणून. पण तिथे वडापाव एकदम छान चविष्ट छान होता वडापाव एकूण. आणि त्याची साईजही वडापावची एकदम मोठी होती. आम्ही चहा आणि वडापाव तिथे खाल्ला. तुम्ही बघाल एकदम गरमागरम तळून लगेच देत होते. कधी तुम्ही जाल तर या वडापावचा अनुभव घ्या, तुम्ही चव घ्या. खूप छान होते वडापाव. तर चला पुढच्या प्रवासाला निघूया. एक कॉर्नरला एक सुंदर देऊळ दिसतं. बरंच अंतर आपण कमी केलेलं आहे. आता आपण निघालो आहोत ज्योतिबाच्या डोंगराच्या दिशेने. डोंगराचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूरच्या वायव्य दिशेस डोंगरावरील उंच सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून जवळजवळ तिथे तुम्ही बघाल तर 99% समाज हा गुरव समाज आहे. तर त्यांचा उदरनिर्वाह कसा होतो, तर देवता कृत्य तसेच नारळ, गुलाल, मेवा, मिठाई अशी त्यांची छोटी छोटी दुकानं आहेत आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. दुसरं काहीही साधन नाही आहे त्यांना. पावसाळी वातावरण असल्यामुळे सगळ्या बाजूला धुकं दिसत होतं. असं वाटत होतं ढग खाली आले आहेत. आता आम्ही पावती फाडलेली आहे खाली. आम्ही डोंगरावर निघालो आहोत आता, वरती ज्योतिबाच्या डोंगरावर. आणि तुम्ही बघाल तर अगदी म्हणजे नसल्यासारखी गर्दी होती. हा एक फायदा होता पावसाळ्यात जाण्याचा. अगदी निवांत आमचं दर्शन झालं. आणि आम्ही आता पार्किंग करून देवळाच्या दिशेने निघालो आहोत. तुम्ही बघाल इकडे पूर्ण म्हणजे असं वाटत होतं ढगामध्ये आम्ही चालतो आहोत. आणि ही मेन आपली एंट्री आहे देवळाची, जिथे आपला भगवा आहे तो शानदारपणे फडकत होता. खूप छान वाटत होतं. तर ज्योतिबा या नावाची उत्पत्ती कशी झाली? ज्योत या नावाने ज्योतिबा नावाची उत्पत्ती झाली. आता ज्योत म्हणजे काय? ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, पाणी, आकाश आणि पृथ्वी हे पंचमहाभूतांपैकी तेजांचे शक्तिदैवत म्हणजे वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. वरती छान वाटत होतं, हवा सुटलेली, थंडीही वाजत होती, अक्षरशः आम्ही कुडकुडत होतो. तुम्ही बघू शकाल. आणि मेन म्हणजे अगदी थोडी मोजकीच दुकानं उघडी होती. इकडे बघाल तुम्ही दुकानंही बंद होती. म्हणजे असं वातावरण होतं तिथे. आणि डोंगरावर असल्यामुळे भयंकर पाऊस आणि हवा होती, तर थोडीशी आपल्याला दुकानं उघडी मिळाली. आम्ही गुलाल, खोबरं आणि दवना घेतला. ज्योतिबाला गुलाल आणि दवना अतिप्रिय आहे. तुम्ही बाकी काय द्या नको द्या, पण दररोज गुलाल आणि दवना पाहिजे म्हणजे पाहिजे. ज्योतिबाच्या नावानं. आणि तुम्हाला माहिती आहे का, दवण्याचा कधी कुणी सुगंध घेतला असेल, बऱ्याच लोकांनी घेतला असेल. खूप सुंदर सुगंध असतो. तो सत्व, रज, तम या गुणांनी युक्त असतो. खरंच खूप सुंदर दवण्याचा सुगंध असतो. आणि दवण्याचं पीकही तिथेच आजूबाजूला होतं कदाचित, असं मी ऐकलं आहे त्या गुरुवांकडून. आणि ते दरवर्षी एकाच शेतात नाही होत, या शेतातून पुढच्या वर्षी दुसऱ्या शेतात करावं लागतं. तसेच दवना औषधी पण आहे. आता प्रत्येक देवाला वेगवेगळी वनस्पती आवडते. तर जसं गणपतीला दुर्वा, महादेवांना बेल, तसं ज्योतिबाला दवना आवडतो.
आणि ही अतिशय गुणकारी वनस्पती आहे. गुणकारी म्हणजे औषधीही आहे. तसेच वात, पित्त, कफ या 3 आजारांवर ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे. आता आपण मेन देवळामध्ये निघालो आहोत. आपण समोर बघू शकाल आपली मेन देवाचा गाभारा, ज्योतिर्लिंगाचा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती 7.5 फूट उंचीची आहे. मूर्ती बटुक भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खडक, त्रिशूल, डमरू असून त्याचे वाहन घोडा आहे. ज्योतिबा देवाची रोज 3 वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा सकाळच्या अभिषेकापूर्वी, दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर, तर तिसरी बैठी पूजा असते ती दुपारनंतर बांधण्यात येते. दर शनिवारी श्रींची दुपारी 12 ते 3 वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. ज्योतिबाची सर्वच रूपं डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. मला सर्वात आवडणारं रूप म्हणजे घोड्यावर बसलेली पूजा. मला भयंकर आवडते ते रूप देवाचं बघायला. आणि ते आता तोफ आहे जी यात्रेमध्ये, त्यामध्ये तोफ गोळा घालून तो यात्रेत उडवला जातो. त्याच्यानंतर यात्रा चालू होते. ही बरीच वर्षापूर्वीची परंपरा आहे. आणि आम्ही आलो आहोत ज्योतिबाला. माझं एक वेगळं कारण होतं, मला ना एक रक्षक घेऊन जायचा होता, त्यामुळे मी आलेली. तर रक्षक म्हणजे काय याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.